जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? आर क्लासेसच्या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि आपण सुपरपोजिशन थेरम घेत आहे. तर यावरती दोन प्रॉब्लेम झालेत, हा तिसरा प्रॉब्लेम आहे. आणि अशा टाइपचे प्रॉब्लेम एक्झाम मध्ये येत असतात. जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स मध्ये शिकत असाल, इलेक्ट्रिकल मध्ये शिकत असाल, तर असे पेपर मध्ये 100% बघायला भेटतात. तर हा प्रॉब्लेम आपण सोडवायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जर म्हटलं तर आज मी जीटीडी या सब्जेक्टचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपल्या टेलिग्रामच्या आर क्लासेस या चॅनलवरती टाकलेला आहे पीडीएफ बनवून. आणि ते क्वेश्चन करून जावा तुम्ही. 30 ते 35 क्वेश्चन आहेत आणि एक्झाम मध्ये येतात. 22 ते 25 क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारले जात असतात आणि त्यातलेच क्वेश्चन येतात. आणि जर तेवढे तुम्ही केलात तर 100% सांगतो मी, एक्झाम मध्ये पास तर होणारच, पण आउट ऑफ पेपर सोडून येणार. आणि सोपे सोपे याच्यात काय अवघड आहेत आणि त्याच्यातलाच पेपर येणार आहे. इकडं तिकडं तुम्ही पैसे घालायची गरज नाही. एक वेळेस माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवून बघा, 100% तुमचा फायदा होईल. आणि आज आपण बघणार आहोत सुपरपोजिशन थेरम कशा प्रकारे सोडवायचा आहे. तर चॅनलला तुम्ही नवीन असाल किंवा तुमच्या मित्रांना वगैरे कोणाला तर अडचण येत असेल तर तिकडे थोडंसं लिंक शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही कमेंट करत नाही, समजतोय का नाही ते पण सांगत चला, कारण मला अजून थोडीशी इम्प्रुव्हमेंट करायला लागेल. आणि आज आपण हे बघणार आहोत प्रॉब्लेम कशा प्रकारे सोडवायचा आहे. सोपं आहे, काही अवघड नाही. आता सुपरपोजिशन थेरमचे तर तुम्हाला मी स्टेप सांगितलेलेच आहेत. काय काय स्टेप आहेत की बाबा सुपरपोजिशन थेरम अशा नेटवर्कला आपण लागू करू शकतो की ज्या ठिकाणी 2, 3, 4 असे एनर्जी सोर्सेस आहेत. मग या ठिकाणी किती एनर्जी सोर्सेस आहेत? 2 आहेत. मग फर्स्ट स्टेप काय आहे? याच्यातला एक एनर्जी सोर्सेस हा रिमूव्ह करायचा आणि एक कन्सिडर करायचा. आणि दुसरी स्टेप काय आहे? त्या जे काही अगोदर रिमूव्ह केला होता त्याला कन्सिडर करा, जे काही अगोदर कन्सिडर केलं होतं त्याला रिमूव्ह करा. आणि त्यानंतर ह्या ब्रांच मधून जाणारा करंट काढा. तर बघा काय म्हणतंय, युजिंग सुपरपोजिशन थेरम फाइंड करंट थ्रू आरएल इन गिवन सर्किट. म्हणजे ह्या ब्रांच मधून जाणारा करंट काढा म्हणताय युजिंग सुपरपोजिशन थेरम. ते सुपरपोजिशन भाऊने आपल्याला खूप काही डोकं लावायला सांगितलंय, त्यानं तर लावलायच, पण आपल्याला पण लावावं लागेल. तर मग आता लगेच सॉल्व्ह करूयात. त्याचं जसं लागलं होतं डोकं तसंच लावू आपण, तरच मग काहीतरी फायदा आहे. चला मग लगेच सोडू आपण काय आहे याच्यामध्ये. तर फर्स्ट स्टेप काय? कन्सिडर एनी वन एनर्जी सोर्स. मग कुठला हा करू आपण? कुठलाही करू शकता, काही अडचण नाही. कुठलंही केलं तरी काही अडचण नाही. तर चला मग लगेच आपण कन्सिडर करू. कन्सिडर 6 व्होल्ट सोर्स ओनली. आता काय करणार? हा एनर्जी सोर्सेस आहे ना, ह्याला कन्सिडर करायचं आहे आणि ह्याला काय करायचं आहे? रिमूव्ह करायचं आहे. तर मग लगेच काय करायचं? ह्याला कन्सिडर करून ह्याला रिमूव्ह करू. मग आपण सर्किट ड्रॉ करून घेऊ. या ठिकाणी हा ऍज इट इज आपण या ठिकाणी कन्सिडर करून घ्यायचा आहे. या ठिकाणी हा पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण शॉर्ट करायचं का नाही ते मी सांगतो तुम्हाला. बरं मला सांगा, व्होल्टेज सोर्स जर असेल तर आपण शॉर्ट करतो का ओपन करतो? सांगा फटाफट सांगा. येतंय तुम्हाला? हा चला, येतंय तुम्हाला. हुशार आहात तुम्ही, काही अवघड नाही, तेवढं काही रॉकेट सायन्स नाही, सोपंच आहे शिकवायला. तर माझ्यासारखे मास्तर आहेत, मस्त एन्जॉय करत शिकवतात. तर तुम्हाला कुठलं काही ताण घ्यायची गरज नाही. चला, इथपर्यंत आहे. हा सर्किट ऍज इट इज आपण ड्रॉ करून घेतलेला आहे. मग मला सांगा, जर व्होल्टेज सोर्स असेल तर शॉर्ट करायचं का ओपन करायचं? फटाफट सांगा लवकर सांगा. काय जर व्होल्टेज सोर्स असेल तर ओपन करायचं शॉर्ट. तर या ठिकाणी शॉर्ट करायचं आहे, कारण जिथं व्होल्टेज सोर्स तिथं शॉर्ट सर्किट, राईट. आणि जिथं करंट सोर्स तिथं ओपन सर्किट. मग आता इथं काय करू? ह्याला काय करा माहितीये का? काय 12 भानगडी काय करायचे ते करा. तुम्हाला जे करू वाटलं ते करा. हाना पकडा सोडा काही करा, पण ह्याच्यातून जाणारी करंट काढा. कुठलीही मेथड लावा तुम्ही. मेश अनालिसिस लावा, लूप लावा, केसीएल लावा, केव्हीएल लावा, आणि किंवा ओम्स लॉ नुसार सुद्धा काढू शकता तुम्ही. काहीही करा, पण ह्याच्यातून जाणारी करंट काढायची आहे. मग आपण काढू ओम्स लॉ ने, कारण आपल्याला इथला व्होल्टेज माहिती आहे, हे सगळे रेजिस्टन्स माहिती आहेत, व्होल्टेजही माहिती आहे, त्यानंतर रेजिस्टन्सही माहिती आहे. तर आपल्याला तिथून जाणारा करंट काढता येतो ना. बरोबर, 3 गोष्टी आहेत त्या ठिकाणी. 2 पाहिजे, म्हणजे 2 माहिती आहेत तर एक काढता येते. चला तर मग कसं काढायचं बघा. या ठिकाणी हे 2 कसे आहेत मला सांगा? पॅरलल आहेत का 2? हे 2 कसे आहेत? पॅरलल आहेत. हे 2 कसे आहेत? पॅरलल. तर मी या ठिकाणी लिहू शकतो का 5 ओहम पॅरलल विथ 10 ओहम लिहू शकतो? आरामात लिहू शकतो. मग आता मला काय करावं लागेल? या ठिकाणी आर इक्विव्हॅलेंट काढू. आर इक्विव्हॅलेंट काढण्यासाठी काय करायचं बघा. हे 2 पॅरलल आहे. 2 कसे आहेत? पॅरलल. मग वरती दोघांचा गुणाकार, हे ढिशुम डिवाइडेड बाय दोघांची काय? बेरीज, एकत्र आले. चला, तर मग या ठिकाणी काय येतो मला सांगा? ह्या दोघांचा वरती गुणाकार आणि खाली दोघांची बेरीज. तर 50 भागिले 15 म्हणजे येतो किती सांगा? 15 त्रिक 45, 3.33 येतो वाटतं बहुतेक. 50 भागिले 15, हा 3.33, राईट. तर आपला आन्सर आलेला आहे किती? 3.33 ओहम. तर ह्या दोघांचा मिळून आपला आलाय किती सांगा मला? फटाफट सांगा ना बाळांनो. काय आला? ह्या दोघांचं मिळून
ह्या दोघांचं मिळून एवढा आलेला आहे. मग आपण सर्किट ड्रॉ करू. अशा प्रकारे आपण सर्किट ड्रॉ करणार आहे. तर हा सर्किट आला, ह्या दोघांचं मिळून एकच आलेला आहे. मी इथं लिहितो आणि त्यानंतर हा इथला इथं लिहितो. हे दोन्ही आले ऍज इट इज. या ठिकाणी आहे 6 व्होल्ट, इथं आहे 3.33 आणि त्यानंतर या ठिकाणी जो काही येणार आहे तो किती आहे 7 ओहम. हा इथला 7 आला, हे इथं आला, राईट, आला का नाही. मग मला सांगा आता जर टोटल रेजिस्टन्स जर भेटला तर करंट भेटतो का नाही आपल्याला, भेटतो ना. बघा मग हे कसे दोन, हे दोन कसे सिरीज मध्ये आहेत ना, आहेत का नाही बोर्ड दोन्ही. मग दोन्ही जर सिरीज मध्ये असतील तर या ठिकाणी दोघांची बेरीज करा. म्हणजे आरटी जर काढायचं असेल तर दोघांची बेरीज 7 + 3.33 = 10.33 आला ना आरटी. आरटी किती आला सांग बरं मला, आरटी किती आला सांग बेटा, लवकर सांग चिक्या, काय आलं बघ. आरटी = 10.33 आलं ना. सोपं आहे का नाही बोर्ड बाबू, सोपं आहे ना. बघ काय करायचं माहितीये का, सगळे टेन्शन डोक्यातून काढून टाकायचे आणि करायचं काय फक्त आपल्याला इथंच. कारण हेच आहे ना आपल्याकडे करिअर करण्यासाठी आपल्याकडे चांगला स्त्रोत आहे, चांगले आपल्याकडे मोबाईल आहेत, सगळ्या गोष्टी आहेत ना बाबू आपल्याकडे. आपल्याला एवढं काढता येतो ना, सोपं आहे. मग त्यानंतर आपण टोटल करंट काढू. म्हणजे ह्याच्यातून निघणारा जो काही करंट आहे मग तो काढण्यासाठी आय टी, म्हणजे आयटी म्हणजे काय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी का नाही, तर काय टोटल करंट ऑफ दॅट सर्किट. मग टोटल करंट काढू आपण. टोटल करंट काढण्यासाठी V / R, काय V / R T. मग V किती आहे सांग मला 6 आणि त्याच्यानंतर RT किती आहे 10.33. मग जो काही तुमचा आन्सर येईल तो काय येईल मला सांगा बरं मला लवकर बघू, सांग काय आहे ते सांग लवकर. 6 जो काही आलेला आहे तो येईल बघा. एक मिनिट आन्सर एक मिनिट. RT 6 / 10.33, 6 / 10.33. तर आपला जो काही आन्सर येईल तो येईल बघा 0.58 इथपर्यंत आला. म्हणजे आपला आयटी आला ना. आयटी आला का नाही सांग बरं मला लवकर. हो यायलाच पाहिजे आपला आरटी, तर कसा यायलाच पाहिजे. मग त्यानंतर आपल्याला काढायचं आहे काय, त्यानंतर काढायचं काय ह्याच्यातून जाणारा करंट काढायचा, त्याच्यातून जाणारा करंट काढायचा आहे. तर आयटी तर आपला आला, काय आला सांगा बरं. आयटी = 0.58. जर इथं दिसत नसेल तर या ठिकाणी बघा काय आहे आय टी = किती 0.58 इथपर्यंत आलेलं आहे. हे काय झालं टोटल करंट. पण टोटल करंट काढत असताना आपल्याला ह्या सर्किट मधून जाणार म्हणजे ह्या एनर्जी सोर्स मधून जाणारा करंट भेटला. पण ह्याच्यातून जाणारा भेटला का आपल्याला, ज्याच्यातून काढा म्हटलं ते भेटलं का आपल्याला नाही. तर त्या ठिकाणी आपल्याला करावं लागेल करंट डिव्हिजन रूल. तर अप्लाय, आता काय करावं लागेल आपल्याला, अप्लाय CDR. काय करावं लागेल CDR, करंट डिव्हिजन रूल. मग CDR कुठं अप्लाय करायचं बघ, या ठिकाणी. काही करंट म्हणजे पॉझिटिव्ह पासून निगेटिव्ह कडे जातो, इथून करंट निघाला. मग काही करंट काय केला बघा इथपर्यंत सारखा झाला. मग काही करंट इकडे गेला, काही करंट इकडे गेला, राईट. काही करंट इकडे आणि काही करंट इकडे. तर या ठिकाणी आपल्याला करंट डिव्हिजन रूल वापरावा लागेल. मग करंट डिव्हिजन रूल वापरत असताना I1 = टोटल करंट IT इनटू ज्याच्यातून करंट काढायचं तो घ्यायचा का त्याच्या अपोजिटचा, त्याच्या अपोजिटचा. म्हणजे ह्याच्यातून करंट काढायचं तर ह्याच्यात हा घ्यायचा अगोदर, म्हणजे 10 मग हा प्लस हा दोघांचा काय करायचा ह्याला सोडून द्यायचं. कारण हे सिरीज मध्ये आहे ना. मग सिरीज मध्ये असल्यावर काय इंटरनल रेजिस्टन्स आहे त्याला सोडून द्यायचा, त्याला घ्यायचं गरज नाही. हे दोन आले, हे दोन आले. मग ह्या दोघांची काय करायची बेरीज 10 + 5 म्हणजेच बघा I1 = IT किती 0.58 × 10 / 15. मग I1 किती येतो सांगा मला, म्हणजे एक सोर्स आपल्याला भेटून जातो. मग I1 किती येतो 10 / 15 × 0.58. तर किती येतो बघा 0.386 इथपर्यंत आलेला आहे. मग ह्याची डायरेक्शन मला सांगा बरं, डायरेक्शन कशी येईल. पुढे अल्जेब्रिक समेशन करायचं तर आपल्याला काय बाबू, आपल्याला काय करायचंय यातले डायरेक्शन म्हणजे याचे डायरेक्शन मध्ये अल्जेब्रिक समेशन करायचे. पण डायरेक्शन काय इकडून इकडे जातोय म्हणजे काय खालून वर जातोय, राईट. म्हणजे बघा हा पॉझिटिव्ह आला, इथं आला, इथून असं जातोय म्हणजे काय वर जातोय. म्हणजे डायरेक्शन आपण तसली अशी दाखवलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय बघा, आता या ठिकाणी कन्सिडर 10 व्होल्ट सोर्स ओनली
काय करायचं आपल्याला 10 व्होल्टचा सोर्स कन्सिडर करायचा आहे. बाकीचे काय करायचे रिमूव्ह. मग रिमूव्ह करत असताना आपण ड्रॉ करू सर्किट. हा आता इथं थोडंसं चमकू लागलाय, मी इथं घेतो राईट. या ठिकाणी आपल्याला काय करायचं हा कन्सिडर करायचा, बाकीचा शॉर्ट करायचा. आता असं घेऊ. त्यानंतर हा जो काय आहे ऍज इट इज ह्याच जसा आहे तसा. त्यानंतर इथला रेजिस्टन्स असं घ्या. त्यानंतर हा सुद्धा ऍज इट इज घ्या. त्याच्यानंतर हा जो काही आहे तो आर एल हा अशा प्रकारे. बघ ठीक आहे, आलं ना. बरं अजून म्हणशील बाबा तू हा कोपरा गेला नाही सर, कोपऱ्यामध्ये घ्या. बरोबर, चला कोपच्यात घेऊ. हा बघ, हा आला 10, हा आला 7 आणि त्यानंतर हा आहे 10 व्होल्ट आणि हा आहे 5 ओम. राईट, इथपर्यंत आला. तर मला सांगा व्होल्टेज सोर्सला काय करायचं शॉर्ट, व्होल्टेजला काय करायचं शॉर्ट. मग ह्याला आपण काय केलं शॉर्ट केलं ना. मला सांगा आता हा तर इंटरनल रेजिस्टन्स आहे कारण ह्याच्या सिरीज मध्ये आहे. ह्याला काय आपण हालचाल करू शकतो का, काही हालचाल करू शकत नाही पिल्या. मग काय करायचं बघ, या ठिकाणी ह्या दोघांना काय करू आपण पॅरलल आहेत. दोन्ही कसे आहेत कसे सांग बरं मला, पॅरलल आहेत. मग हे दोन्ही आले पॅरलल मध्ये. मग पॅरलल जर आला तर आपण आर इक्विव्हॅलेंट घेत असताना अरे आपलं थोडंसं एक स्टेप राहिली ना. काय बघ 7 पॅरलल विथ 5. मग आपण आर इक्विव्हॅलेंट काढत असताना 7 into 5 divided by 7 plus 5. मग आपला आर इक्विव्हॅलेंट सुद्धा आपल्याला भेटून जातो. आर इक्विव्हॅलेंट किती आला सांगा बरं, 1735 1735 डिवाइडेड बाय 12, 7 आणि 5 12, 7 आणि 5 12 आलेला आहे. तर 2.91 किती आला बघा आर इक्विव्हॅलेंट 2.916. हा आर इक्विव्हॅलेंट आला म्हणजे ह्या दोघांचे मिळून एकच आलेलं आहे. मग आपण सर्किट रिड्रॉ करू. मग रिड्रॉ कसं करायचं, ह्या दोघांचे मिळून एकच. मग मी इथं रेजिस्टन्स ड्रॉ करतो. या ठिकाणी असा व्होल्टेज आहे, त्यानंतर हा इथला व्होल्टेज असा आणि हे ऍज इट इज अशा प्रकारे आला. बघा हे दोघांचे मिळून एक झाला, हे दोघांचे मिळून एक. हा जसा होता तसा आणि इथला व्होल्टेज सुद्धा जसा होता तसा. हा 10 आणि त्याच्यानंतर हा जे काही आला ते किती आला बघा 2.916. मला सांगा आता हे दोन कसे आहेत रे, हे दोन सिरीज मध्ये आहेत की नाही. मग टोटल रेजिस्टन्स काढता येतो की नाही आपल्याला, काढता येतो ना. दोन सिरीज मध्ये असल्यावर काय करतो आपण त्याची सिम्पली ऍडिशन करतो, तेवढं तरी येतं ना आपल्याला. मग आपण इथं काढू दोन कसे येते हे सिरीज मध्ये. मग आरटी काढू. आरटी काढत असताना कसं काढायचं बघा 10 प्लस 2.916. मग काय आला बघा आरटी इक्वल टू 10 आणि हे म्हणजे किती 12.916 ओहम. मग टोटल रेजिस्टन्स भेटला. मग टोटल रेजिस्टन्स जर भेटला असेल आपल्याला तर आपल्याला काढता येत असतो याच्यातून ह्या सोर्स मधून निघणारा करंट. टोटल करंट काढता येते ना, कशातून ह्या सोर्स मधून जाणारा करंट काढता येत असतो. मग ह्या सोर्स मधून जाणारा करंट काढायचं असेल तर कसं काढणार मला सांग बरं. युजिंग ओम्स लॉ येतं ना, सोपं आहे की नाही. ओम्स लॉ मी शिकवलंय चांगल्या प्रकारे एकदम. त्याचं एक लॉजिक पण सांगितलंय. तर या ठिकाणी ओम्स लॉ काढत असताना आय टी काढू आपण. आय टी इक्वल टू व्ही डिवाइडेड बाय आर टी. मग व्ही किती आहे सांग मला, किती आहे 10. किती आहे 10 डिवाइडेड बाय आर टी किती आहे 12.916. मग आय टी आला, आय टी येतो किती येतो सांगा 10 डिवाइडेड बाय आन्सर अरे चुकीचं व्हायलंय 10 डिवाइडेड बाय 12.916. तर किती आला बघ 0.774 एम्पियर इथपर्यंत आला. आता बघ काय करायचं चिक्या, काय करायचं सांग बरं. काय करायचं या ठिकाणी ह्या ब्रँच मधून जाणारा करंट काढायचा आहे जेव्हा आपण हा सोर्स घेतलाय तेव्हा. मग बघ या ठिकाणी हा तर इंटरनल आहे, इथपर्यंत येणारा करंट कोणता आयटी म्हणजे हा करंट आहे. मग काही करंट इकडे जाईल. अरे अरे चुकलं थोडं कन्फ्युज थोडं बघ इथं पॉझिटिव्ह आहे म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे इकडून असं निघेल करंट. मग काही करंट इकडं म्हणजेच काय हा करंट कुठपर्यंत जाईल, जो काही आयटी आहे तो इथपर्यंत येईल. मग काही करंट इकडे जाईल आणि काही करंट इकडे जाईल. मग काही करंट इकडे काही करंट इकडे, हे दोन कसे आहेत पॅरलल मध्ये आहेत. त्या ठिकाणी आपल्याला यूज करावं लागेल सीडीआर. बघ मी मास्तर असून चुकलो का नाही, आपण तर विद्यार्थी आहेत ते तर चुकणारच आहेत. पण थोडंसं कॉन्सन्ट्रेशन जागेवरती पाहिजे. बघ आता येतं अप्लाय सीडीआर. आता काय करायचं अप्लाय करंट डिव्हिजन रूल. मग आपल्याला काढायचं काय आय टू इक्वल टू आय टी म्हणजे टोटल करंट इनटू ज्याच्यातून काढायचं नाही तो घ्या म्हणजे 7 किती 7 डिवाइडेड बाय ज्याच्यातून काढायचं ते पण आणि ज्याच्यातून काढायचं नाही ते पण, दोघांची करायची बेरीज. काय
7 प्लस 5, 7 प्लस 5, हा 5 आणि हा 7. मग आला काय बघ, I2 इक्वल टू IT किती आहे 0.774 इंटू 7 डिवाइड बाय 7 आणि 5 किती 12. मग आला किती I2 तर आपल्याला काढता येते, मग काढा 7 किती 7 डिवाइडेड बाय 12 इंटू 0.77 किती आला बघा 0.449. पण याची डायरेक्शन मला सांगा, डायरेक्शन कशी आहे बघ, वरून खाली आहे म्हणजेच काय असं येतं ना असं, बरोबर, म्हणजेच काय खाली आहे म्हणजे याची डायरेक्शन अशी. आता नेक्स्ट काय, अल्जेब्रिकली ऍड. आता काय करायचं, अल्जेब्रिकली ऍड करायचं म्हणजेच काय, करंट किंवा टू कॅल्क्युलेट करंट थ्रू RL, थ्रू द RL. मग कॅल्क्युलेट कशातून काढायचं आपण, RL. मग या ठिकाणी काय करायचं, अल्जेब्रिकली ऍड करायचं आहे. अल्जेब्रिकली म्हणजेच काय, प्लस मायनस सगळं आलं त्यामध्ये. तर काय येणार बघा, IL इक्वल टू I1 मायनस I2. का बरं मला सांगा, किंवा असं घ्या, जे मोठं आहे त्याला काय करायचं अगोदर ऍड करा, म्हणजे जे मोठं आहे ते अगोदर घ्या, म्हणजे I1च मोठं. कुठे आहे I1 कुठे गेलं आपलं I1, या ठिकाणी. बघ मला सांग I1 कुठं, इथं. मोठं कोण आहे रे, I2 आहे का I1, मला सांगा बरं कोणतं आहे मोठं, I2. म्हणजे या ठिकाणी असं घेऊ आपण, म्हणजे मोठ्यातून छोटं कधीही मायनस होत असतं, म्हणजेच काय I2 मायनस I1, मोठ्यातून छोटं मायनस होतं. मग या ठिकाणी किती आला हा सांग बरं, IL इक्वल टू येतो किती 0.8386 मायनस I1 काय आहे, एक मिनिट थोडंसं मिस्टेक, बाय मिस्टेक सॉरी. या ठिकाणी I2 ची व्हॅल्यू 0.449 मायनस I1 ची व्हॅल्यू आहे 0.386. तर IL येत असतो काय येतो सांगा आता IL. आता तर सोपं आहे, 0.449 मायनस 0.386. मग जो काही आन्सर आलेला आहे आपला तो 0.63 एम्पियर. मग या ठिकाणी करंटची काही डायरेक्शन वगैरे दाखवायची गरज नाही. मग आपला आन्सर जो काय आलेला आहे तो एकदम ऍक्युरेट आलेला आहे आणि येणारच. काही अवघड आहे का त्याच्यामध्ये, काही अवघड नाही. जर तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. त्यानंतर मी अजून GTD चे क्वेश्चन काढणार आहे, त्याच्यानंतर त्याचे इम्पॉर्टंट घेणार आहे एक्झामच्या समोर. त्याच्यानंतर अजून EM पण घेणार आहे. सगळ्या गोष्टी तुम्ही इलेक्ट्रिकल ब्रँचचा शिकत असाल, इलेक्ट्रॉनिक्सला जर शिकत असाल तर मला फक्त कमेंट करत चला की सर ह्या सब्जेक्टचं घ्या, ह्या सब्जेक्टचं समजत नाही किंवा हा टॉपिक मला समजत नाही असं सांगत चला, तर मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवत राहील. तर खरंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका. थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट.